सागर बंगल्यावर येतो, मला मारा असं त्यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे पाटलांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। मी चालत येतो सागर बंगल्यावर आणि तिथं मी मेलो तरी बेहतर असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तडक त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या सोबत इतर मराठा बांधव सुद्धा आहेत, ते सुद्धा त्यांच्या सोबत चालतायत। कुठल्याही प्रकारचा आता थांबण्याचा निश्चय त्यांनी केलेला नाही। काहीही झालं तरी सागर बंगल्यावर जाणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे। दलित बांधव आमच्या बाजूला भरणार, सगळा धंदा वंदर बांधव आमच्या बाजूला भरणार, मराठी सुद्धा तुझा कावा आणि वरणार निघालो ब्रह्माला तुझा सागर बंगल्यावर तुझा राजा तुझा मराठी कावा बोलून काढणार, दलित बांधव आमच्या बाजूला भरणार, सगळा धंदा वंदर बांधव आमच्या बाजूला भरणार, मराठी सुद्धा तुझा कावा आणि वरणार निघालो ब्रह्माला तुझा सागर बंगल्यावर तुझा राजा तुझा मराठी कावा बोलून काढणार, दलित बांधव आमच्या बाजूला भरणार, सगळा धंदा वंदर बांधव आमच्या बाजूला भरणार, मराठी सुद्धा तुझा कावा आणि वरणार निघालो ब्रह्माला तुझा सागर बंगल्यावर परिषद पाहिली। आता त्यांची नौटंकी त्यांनी बस करावी। समाजाच्या नावाखाली मागच्या 7-8 महिन्यात स्वतःचा राजकीय वरदस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते, त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं। सिल्वर ओक आहे का जालन्यामधील भैया फॅमिली आहे? आणि हे खरं आता लोकांसमोर यायला लागले। आणि तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका। ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत, त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्या फडणवीसांचं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय। पुन्हा एकदा 10% आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते, तुमचं दुःख लक्षात येते। त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा। समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी 10% समाजाला आरक्षण दिलंय। समाज खुश आहे। तुमच्या अजून आयडियाची आणि ऍडवाइसची समाजाला गरज नाहीये। रावण पावते मनोज जरांगे पाटील हे आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता चालतच सागर बंगल्यावर जाण्याचा निश्चय केलेला आहे। काहीही झालं तरी मी तिथे जाणार, मला मारून दाखवा असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना। देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जाते, माझ्या विरोधात चाल केली जाते आणि त्यासाठीच मी आता सागर बंगल्यावर जातो, तिथेच त्यांच्याशी बोलतो, मी तिथे जाऊन मेलो तरी बेहतर असा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी चालायला सुरुवात केलेली आहे। मराठा समाजाचे बांधव त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मनोज जरांगे पाटील आता थांबायला तयार नाहीत। माझं ध्येय एकच आहे, ते म्हणजे सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करणं। मी कुणाचाही फोन घेत नाही, त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। माझ्या विरुद्ध कट रचला जातोय, षडयंत्र रचलं जातंय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर न्यायालयानं मला सलाईन घ्यायला सांगितली म्हणून मी सलाईन घेतली, मात्र ती कालपासून काढलेली आहे। आता एकच ध्येय आहे, तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि यासाठीचा माझा हा लढा सुरूच राहील असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। मी चालत सागर बंगल्यावर येतो, तिथे मी मेलो तरी बेहतर असं ते म्हणालेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून अजय बारसकर यांनी त्यांच्या विरोधात आरोप केलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी आता मनोज जरांगे पाटील उद्विग्न झालेले आहेत आणि या पाठी सरकारचाच हात आहे असं त्यांनी वेळोवेळी म्हटलेलं आहे। मला संपवलं की लढा संपुष्टात येईल आणि हाच सरकारचा डाव असल्याचा घणाघात सुद्धा जरांगे पाटलांनी केलेला आहे।